गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण वाऱ्यांविषयी माहिती घेऊयात, परंतु त्यापूर्वी हा प्रश्न आपण सोडवूयात. हा प्रश्न जोड्या लावा या प्रकारातला आहे. यामध्ये प्रदेश आणि वाऱ्याचे नाव दिलेले आहेत. तर आपण आधी प्रदेश पाहूयात. सहारा वाळवंट, ग्रीस, इराण आणि आल्प्स. वाऱ्याचे नाव फॉन, सेमून, सिरोक्को आणि खामसीन. आता आपण याचं उत्तर शोधूयात. सहारा वाळवंटामध्ये जे वारे वाहतात त्यांना खामसीन असं म्हणतात. ग्रीसमध्ये वाहणाऱ्या वाऱ्यांना सिरोक्को असे म्हणतात. इराणमध्ये जे वारे वाहतात त्यांना सेमून असे म्हणतात. तर आल्प्समध्ये जे वारे वाहतात त्यांना फॉन या प्रकारचं नाव आहे. तर यावरून आपण उत्तर शोधूयात. एची जोडी ही 4 सोबत लागते, बीची जोडी ही 3 सोबत, सीची जोडी ही 2 सोबत आणि डीची जोडी ही 1 सोबत लागते. यावरून 4, 3, 2, 1 या असा पर्याय आपल्याला फक्त 2मध्ये दिसतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2 आहे. आता आपण ह्या प्रश्नामध्ये दिलेल्या वाऱ्यांविषयी माहिती घेऊयात. वारे हे 2 प्रकारचे असतात, कायमस्वरूपी आणि बदलणारे वारे. दिलेल्या प्रश्नामध्ये वारे हे बदलणाऱ्या प्रकारचे वारे आहेत, कारण की हे वारे स्थानिक प्रकारचे वारे आहेत. आणि या वाऱ्यांबद्दल एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे हे सर्व जे वारे आहेत ते उष्ण स्थानिक वारे आहेत. हे जे वारे आहेत ते उष्ण स्थानिक वारे आहेत. आपण आता पाहूया फॉन या वाऱ्याविषयी माहिती. फॉन हे वारे युरोप खंडामध्ये वाहतात. तर यावरून आपण यांचं स्थान असं म्हणू शकतो की युरोप खंडामध्ये यांचं स्थान आहे, जे की आल्प्स पर्वतरांगाच्या उत्तर उतारावरून दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहत येतात. फॉन हे वारे आल्प्स पर्वतरांगाच्या उत्तर उतारावरून दक्षिणेकडे उत्तरेकडे वाहत येतात. हे वारे हिवाळ्यात वाहतात. जसं की आपण पाहिलं की हे वारे सर्वच उष्ण स्थानिक वारे आहेत. मग एखादा वारा हा हिवाळ्यामध्ये वाहत असेल आणि तो उष्ण प्रकारचा असेल तर तेथील वातावरण हे आल्हाददायक प्रकारचे होते. अशा आल्हाददायक वातावरणाचा उपयोग हा पर्यटन उद्योगासाठी अतिशय महत्त्वाचा असतो. म्हणून फॉन वारे हे युरोप खंडामध्ये पर्यटन उद्योगासाठी असणारे अत्यंत महत्त्वाचे वारे आहेत. आता उरलेले 3 वारे जे की सेमून, सिरोक्को आणि खामसीन हे आहेत. ह्या वाऱ्यांविषयी सांगायचं झालं तर हे सुद्धा उष्ण स्थानिक वारे आहेत, त्याविषयी आपण पाहिलं. याआधी आपण पाहूया सिरोक्को या स्थानिक वाऱ्याविषयी माहिती. याचं स्थान उत्तर आफ्रिका खंडातून निघून भूमध्य समुद्र ओलांडून दक्षिण युरोपमध्ये हे वारे पोहोचतात. हे वारे उत्तर आफ्रिका खंडातून निघून भूमध्य समुद्र ओलांडून दक्षिण युरोपमध्ये पोहोचतात. या वाऱ्यांविषयी वैशिष्ट्य पाहायचं झालं तर हे वारे ज्यावेळेस सहारा वाळवंटातून वाहतात त्यावेळेस ते उष्ण आणि कोरड्या प्रकारचे असतात आणि वाहताना ते त्यांच्यासोबत वाळवंटातील धुलीकणसुद्धा सोबत घेऊन वाहतात आणि हे धुलीकण लाल रंगाचे असतात. हे वारे ज्यावेळेस भूमध्य समुद्रावर येतात त्यावेळेस त्या भूमध्य समुद्रावरची बाष्प त्यांच्यामध्ये ते सामावून घेतात. हे सामावलेली बाष्प घेऊन ते दक्षिण युरोपमध्ये पोहोचतात. दक्षिण युरोपमध्ये ज्या वेळेस या वाऱ्यांमुळे पाऊस पडतो तेव्हा तो पाऊस हा लाल रंगाचा असतो. लाल रंगाचा असल्यामुळे या पावसाला ब्लड रेन तसेच रक्तरंजित पाऊस असंही म्हटलं जातं. ब्लड रेन कोणत्या कारणामुळे म्हणतात आपण पाहिलं. वाळवंटातून वाहताना लाल रंगाचे धुलीकण घेऊन भूमध्य समुद्रावर येतात आणि त्यातील बाष्प त्या वाऱ्यांमध्ये सामावते आणि मग त्या वाऱ्यांमुळे दक्षिण युरोपमध्ये पाऊस पडतो आणि पडणारा पाऊस हा लाल रंगाचा असतो, म्हणून रक्तरंजित पाऊस असे म्हणतात. आता सेमून आणि खामसीन ही जी नावं आहेत ती सिरोक्को वाऱ्यांचीच प्रादेशिक नावं आहेत. जसं आपण पाहिलं की ग्रीसमध्ये सिरोक्को वारे म्हणतात, इराणमध्ये सेमून म्हणतात आणि
सहारा वाळवंटामध्ये खामसेन असे म्हणतात. तर ही झाली उष्ण स्थानिक वाऱ्यांविषयी माहिती. स्थानिक वाऱ्यांविषयी माहिती बघत असताना उष्ण वाऱ्यांमध्ये आणखीन काही वारे येतात, जसे की चिनूक, हर्मॅटन, झोंडा, लू वारे हे आपण भारतामध्ये, आपल्या उत्तर भारतामध्ये पाहू शकतो. तसेच नॉर्वेस्टर, सँटा आना आणि यामो हे जपानमध्ये वाहणारे स्थानिक वारे आहेत. तर असे झाले हे आपली वाऱ्यांविषयी माहिती आणि त्यातल्या त्यात उष्ण स्थानिक वाऱ्यांविषयीची माहिती. आपण आधी पाहिलं होतं हा प्रश्न, त्यानंतर ह्या प्रश्नातील असणाऱ्या वाऱ्यांविषयीची काही माहिती. थँक्यू.